नमस्कार, मी तृप्ती पालकर. यशाचा कानमंत्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अमित कांबळे सर. खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. नमस्कार. तर मी आधी डॉक्टर अमित कांबळे यांची ओळख करून देते. डॉक्टर अमित कांबळे हे AK एज्युकेशनल कन्सल्टंटचे डायरेक्टर आहेत. त्यांनी वोल्गोग्रॅड मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण प्राप्त केले. ते रशियामधील स्टेट आणि फेडरल युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. AKEC रशियन सरकारी वैद्यकीय विद्यापीठांसोबत 25 वर्षांपासून संलग्न आहे. आजपर्यंत 1100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी वैद्यकीय मार्गदर्शन मिळवून दिलेलं आहे आणि बहुमोल मार्गदर्शन केलंय. महाराष्ट्रामध्ये आणि भारताबाहेर त्यांचे 90 ते 95% विद्यार्थी FMGE परीक्षा पहिल्या प्रयत्नामध्ये पास होऊन ते एम्स सारख्या आणि अनेक नामांकित संस्थेमधून पोस्ट ग्रॅज्युएशन DNB करून आज भारतामध्ये यशस्वी डॉक्टर्स म्हणून सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतात. हा त्यांच्या कामाचा आणि निवड प्रक्रियेचा परिणाम आहे. आज भारतामध्ये अनेक नामांकित आणि प्रतिष्ठितांनी संस्थांनी सुद्धा वेळोवेळी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित आणि पुरस्कारित केलेला आहे. ज्यामध्ये उल्लेखनीय नाव आहे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, बाबासाहेब पुरंदरे, सुपर 30चे आनंद कुमार, अभिनेत्री करीना कपूर खान, महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे. चला मग चर्चेला सुरुवात करूयात. सर, पहिला प्रश्न हा आहे. खरं तर तो विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आज निकालानंतर येत असेल. 12वी आणि नीटच्या निकालानंतर प्रत्येक पालकाच्या मनामध्ये असतं की आता कॉम्पिटिटिव्ह लेवल खूप वाढलेली आहे. ती लेवल नेमकी काय असणार आहे आणि पुढे करिअर कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्लॅन करावं? सर्वप्रथम जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा. नक्कीच ह्या वर्षाचा जो नीटचा पेपर होता तो फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा थोडासा अवघड होता असं ऐकायला मिळत आहे. बायोलॉजीचा पेपर सोपा होता. मात्र कदाचित हा शिफ्ट कॉन्सेप्शुअल क्वेश्चन्स किंवा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्समुळे देखील काही विद्यार्थ्यांना असं वाटू शकतो. आणि जर आपण कॉम्पिटिटिव्ह लेवल जर बघितली की ह्या वर्षी अंदाजे 22.7 लाख विद्यार्थी रजिस्टर झालेले होते ह्या परीक्षेकरिता आणि ते कॉम्पीट करत आहेत अंदाजे 1,18,000 सीट्स MBBSच्या ज्या गव्हर्मेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटी करता आहेत. सो नक्कीच कॉम्पिटेटिव्ह लेवल ही खूप जास्त आहे आणि रशियामध्ये MBBS करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आज विद्यार्थ्यांसमोर आहे. मात्र ही संधी कडे पुढे पाऊल टाकण्याच्या अगोदर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काही गोष्टी करण्याची गरज आहे. सो सर्वप्रथम आपण बघूया की विद्यार्थी काय करू शकतात. तर सगळ्यात पहिला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो रिसर्च. म्हणजे भारताच्या बाहेर कोणत्या कंट्रीमध्ये विद्यार्थी जाऊ शकतात, त्याचे भारताबरोबरचे संबंध कसे आहेत, किती वर्ष भारतीय विद्यार्थी ह्या ठिकाणी जाऊन त्यांचं एज्युकेशन घेत आहेत आणि तिथून पास झाल्यानंतर किती विद्यार्थी आज भारतामध्ये त्यांची सेवा देत आहेत हे चेक करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या कंट्रीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रोग्राम्स आहेत, त्यांचा कालावधी किंवा ड्युरेशन किती आहे आणि NMCचे ज्या गाईडलाईन्स आहेत ही ती कंट्री फॉलो करते का, ह्याची संपूर्ण माहिती आपल्याला www.nmcindia.org ह्या वेबसाईटवर देखील बघायला मिळतं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो रिसर्चचा आहे तो म्हणजे विद्यापीठ निवड प्रक्रिया. सो भारताच्या बाहेर आज आपल्याला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचं आहे का गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचं आहे. जर रशिया तुमची डेस्टिनेशन असेल तर रशियामध्ये गव्हर्नमेंटमध्ये देखील 2 प्रकारचे विद्यापीठ आहेत. फेडरल आहेत आणि स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत. त्याची लोकेशन कुठं आहे, शहरांमध्ये आहे का स्मॉल टाउन्स किंवा विलेजमध्ये आहे हे चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या शहराची लोकसंख्या किती आहे, हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, प्रॅक्टिकल क्लिनिकल ट्रेनिंग तिथं कशा पद्धतीने दिलं जातं, पेशंट फ्लो कसा आहे हा देखील चेक करण्याची गरज आहे आणि कोणत्या भाषेमध्ये एज्युकेशन कंडक्ट केलं जातं, राहण्याची सोय, जेवणाची सोय कशी आहे. हा एकदा रिसर्च झाल्यानंतर सेकंड जी स्टेप आहे त्याला आपण म्हणतो प्लॅनिंग. की जरी ही संधी असली तरी कोर्स हा MBBS आहे आणि MBBS हा कठीण कोर्स आहे, अवघड कोर्स आहे. सो स्वतःला विद्यार्थ्यांनी विचारणं गरजेचं आहे की हा कोर्स मला झेपेल का, आणि जर त्याचं उत्तर हो असेल तर नक्कीच कुठं तर पालकांना इन्व्हॉल्व्ह करणं त्याच्यात गरजेचं आहे. मात्र त्याचं उत्तर जर नो असेल तर मग काही जे ऑल्टरनेटिव्ह कोर्सेस आहेत ते देखील ते भारतामध्ये विद्यार्थी करू शकतात. मात्र त्याचं उत्तर हो आणि नाही असं जर असेल, म्हणजे एका कन्फ्यूज स्टेटमध्ये विद्यार्थी जर असेल तर मात्र ॲडमिशन घेतलेलं टाळलेलं
असं मला वैयक्तिक वाटतं. निश्चित. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे आफ्टर प्लॅनिंग इज डॉक्युमेंटेशन. म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांचे 10वीचे 11वीचे 12वीचे मार्कशीट्स, त्यांचा नीटचा स्कोर आणि ॲटलिस्ट पासपोर्टसाठी ॲप्लिकेशन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी सर्व असिस्टन्स जो आहे आमची AKACची टीम आपल्याला नक्कीच देऊ शकते. या संपूर्ण पिरियडमध्ये पालकांचा देखील फार महत्त्वाचा रोल आहे, जे त्यांनी करण्याची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी ॲनलाईज करणं गरजेचं आहे की विद्यार्थ्याची मेंटल प्रिपरेशन आहे का. त्याच्यानंतर स्वतःसाठी काही डेडलाईन्स त्यांनी देखील करणं गरजेचं आहे. आणि फिनान्शियल अरेंजमेंट्स, तिकडची सेफ्टी सिक्युरिटीची कशी खबरदारी घेतली जाते हे देखील बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ॲडमिशन जेव्हा आपण फायनल घ्यायचं ठरतं, आपण एका अधिकृत प्रतिनिधींकडून विद्यापीठाच्या घेतलेलं कायम बेटर. सर, तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय की विद्यार्थ्यांना, भारतातल्या विद्यार्थ्यांना खरं तर परदेशी विद्यापीठामध्ये सुद्धा वैद्यकीय प्रवेश मिळवता येऊ शकतो आणि रशिया हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाला वाटत असेल की चला भारतामध्ये नाही मार्ग मिळाला तरी रशियामध्ये मिळू शकतो. मात्र या युनिव्हर्सिटीचे पात्रतेचे निकष काय असतात? सो 12वी सायन्समधून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50%, रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40%. शिवाय हे सर्व विद्यार्थी जे आहेत हे नीट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50th पर्सेंटाईल आणि रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40th पर्सेंटाईल इतके गुण असणं आवश्यक आहे. शिवाय रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, कास्टची व्हॅलिडिटी आणि इतर डॉक्युमेंट्स देखील सादर करावे लागू शकतात. अच्छा सर, मात्र रशियन वैद्यकीय विद्यापीठांमध्ये ॲडमिशनसाठी क्वालिफाईड होण्याकरता ॲप्लिकेशन करावं लागतं. ती प्रक्रिया केव्हा सुरू होईल? जे रशियाचे टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत त्यांची ॲप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती युजली मे महिन्यापासून सुरू होत असते. अच्छा, मात्र रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी किती विद्यापीठं उपलब्ध आहेत? जसं तुम्ही म्हणालात की स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत, फेडरल युनिव्हर्सिटीज आहेत, मात्र भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे सगळं ओपन असतं? सो प्रामुख्याने रशियामध्ये गव्हर्नमेंटचे युनिव्हर्सिटीज आहेत, कोणत्याही प्रकारचे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज नाही आहेत. आणि ह्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत हे वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल्स लिस्टेड असल्या कारणाने ह्या डिग्रीज ज्या आहेत ह्या ग्लोबली जगभर रेकग्नाइज असतात. ओके, पण मग हे फेडरल आणि ज्या स्टेट्स विद्यापीठ आहेत त्यामध्ये फरक कसा समजायचा? कारण भारतीय विद्यार्थ्यांना किंवा पालकांना तो कळणं कठीण आहे. करेक्ट. सो फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या केंद्राच्या अधीन ऑटोनॉमस अशा युनिव्हर्सिटीज आहेत आणि स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या राज्याच्या अंडर येत असतात. फेडरल युनिव्हर्सिटीज ह्या रशियामध्ये फक्त 10 असे युनिव्हर्सिटीज आहेत आणि स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या 700हून अधिक आहेत. अच्छा. फेडरल युनिव्हर्सिटीजची जी सिलेक्शन क्रायटेरिया आहे म्हणजे 12वीमध्ये चांगले गुण, नीटचा चांगला स्कोर, शिवाय ते एक ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करत असतात आणि मेरिटच्या बेसवर ते स्टुडंटचे ॲप्लिकेशन स्वीकारत असतात. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये युजली काय होत असतं की फर्स्ट सर्व बेसिसवर त्यांचं ॲडमिशन होत असतं. फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या रशियाच्या प्रमुख मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये आहे, जिथं लोकसंख्या अधिक आहे आणि त्याच्यामुळं हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर भक्कम आहे, चांगले डॉक्टर्स आहेत, पॅरामेडिकल टीम आहे. त्याच्यामुळं मुलांना क्लिनिकल एक्सपोजर आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग अधिक आहे. स्टेट युनिव्हर्सिटीज युजली जे आहेत ह्या विलेजेस किंवा स्मॉल टाउन्समध्ये असल्या कारणाने पेशंट फ्लोचा तिथं थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याच्यामुळं क्लिनिकल आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी थोडासा विद्यार्थ्यांना अवघड जाऊ शकतं. त्याच्यानंतर रशियाचं जो सगळ्यात महत्त्वाचं जर बघायला गेलं तर फेडरल युनिव्हर्सिटी ह्या QS रँक्ड युनिव्हर्सिटीज आहेत. म्हणजे जगभरात हे लिस्टेड युनिव्हर्सिटीज आहेत. मात्र रशियाची कोणतीही स्टेट युनिव्हर्सिटी QS रँकिंगमध्ये येत नाही. त्याच्यानंतर शिक्षणाचं जर आपण बघितलं की टीचिंग जे आहे इंग्लिश मीडियममध्ये इथं कंडक्ट केलं जातं आणि फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये जे टीचर्स आहेत त्यांना इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट देऊनच विद्यार्थ्यांना शिकवता येत असतं आणि ते खास करून इंटरनॅशनल विद्यार्थ्यांना शिकवत असतात. म्हणून क्लासरूम आणि लेक्चर्समध्ये जर काय त्यांना अजून अडचण आली तर टीचरची ॲक्सेसिबिलिटी सहज असते विद्यार्थ्यांना. स्टेटमध्ये कसं असतं की इंटरनॅशनल स्टुडंट्स आणि रशियाचे लोकल स्टुडंट्स देखील असतात आणि त्याच्यामुळं टीचरला तितकासा वेळ मिळेल हे सांगता येत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे
की सिलेक्शन प्रक्रिया युनिक असल्यामुळे FMGE पासिंग रेशो जो फेडरल युनिव्हर्सिटीचा आहे तो अधिक आहे स्टेटच्या तुलनेमध्ये. ओके सर, मात्र असं म्हटलं जातं, म्हणजे पालकांच्या मनामध्ये पण ही शंका असेल जी मी विचारते तुम्हाला, की रशियाच्या टॉप युनिव्हर्सिटीत किंवा बेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळवणं अतिशय कठीण असतं. कधी कधी आपण डिसिजन घेईपर्यंत ॲडमिशन्स बंद होऊन जातात. ही जी शंका पालकांच्या मनामध्ये असेल त्याबद्दल काय सांगाल? कोणतंही टॉप किंवा बेस्ट युनिव्हर्सिटी रशियाची असू दे, मग ती इमॅन्युअल कांत असू देत किंवा कझान असू देत, वॉल्गोग्रॅड, सेंट पीटर्सबर्ग, मॉस्को, ह्या युनिव्हर्सिटीज का आज टॉपच्या आहेत? कारण त्यांची सिलेक्शन प्रक्रिया अतिशय युनिक आणि ट्रान्सपरंट आहे. त्यांचे जे क्रायटेरियाज आहेत ते एकदम सेट आहेत आणि हा संपूर्ण जो ॲल्युमिनाय ट्रॅक रेकॉर्ड ह्या युनिव्हर्सिटीचा अतिशय चांगला आहे. म्हणजे जितके विद्यार्थी येतात शिक्षण त्यांचं घेऊन आज त्यांच्या कंट्रीमध्ये जाऊन ते डॉक्टरकी करत आहेत. म्हणून त्यांचं एक रेप्युटेशन आणि एक ब्रँड व्हॅल्यू या युनिव्हर्सिटीजला आलेली आहे. आता ह्यांचे जे ॲडमिशन कमिटी असते त्यांना त्यांच्या सेट क्रायटेरियानुसार विद्यार्थी सिलेक्ट करायचे असतात. कारण ॲप्लिकेशन जे आहेत ते फक्त काही भारतीय विद्यार्थ्यांचे येत नाहीत, ते जगभरातून त्यांच्याकडं येत असतात. सो त्यांना ते नॅरो डाऊन करायचे असतात. मात्र ते त्यांच्या डेडलाईननुसार करायचं त्यांना असतं. बऱ्याच वेळेस इथं काय होतं की विद्यार्थी आणि पालक रिझल्ट येऊन देखील त्यांची मनाची तयारी लवकर होत नसते आणि त्याच्यामुळं काय होतं की ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये आपल्याला स्टार्ट अर्ली म्हणजे सीक अर्ली, ट्राय अर्ली, अप्लाय अर्ली, रिऑर्गनाइज अर्ली अँड टार्गेट अर्ली तरच आपल्याला ह्या युनिव्हर्सिटीजमध्ये सीट्स मिळू शकते. कारण जर आपण डिले केलं तर कदाचित आपलं ॲडमिशन डिले होईल आणि जे बजेट आपल्याला चांगल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण मिळू शकतं त्याच बजेटमध्ये आपल्याला एक सबस्टँडर्ड युनिव्हर्सिटी देखील मिळू शकते. म्हणून स्टार्ट अर्ली हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही ज्याचा उल्लेख केला की निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं, मात्र निर्णय घेण्यामध्ये अडचण आणणारा एक प्रश्न असतो राहण्याची सोय. विद्यार्थ्यांना कुठे राहायची सोय असते नेमकं? म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेल उपलब्ध असतात की फ्लॅट घ्यावा लागतो किंवा हॉस्टेल्स उपलब्ध असतात? करेक्ट. सो ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये आम्ही आमचे विद्यार्थी रेकमेंड करत असतो ते सर्व युनिव्हर्सिटीजला त्यांचे गव्हर्नमेंट हॉस्टेल्स आहेत. जसं की इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये सेपरेट मुलींचे आणि सेपरेट मुलांचे देखील हॉस्टेल्स आहेत आणि हे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आहेत, अगदी 3 ते 5 मिनिटाच्या अंतरावर. प्रत्येक रूममध्ये जर बघितलं तर बेड्स आहेत, फर्निचर आहे, अटॅच्ड टॉयलेट्स, अटॅच्ड बाथरूम्स, अटॅच्ड किचनची सोय आहे. लायब्ररीमध्ये इंडियन बुक्स अवेलेबल आहेत, फ्री वायफाय आहे, स्विमिंग पूलची सोय आहे. त्याचप्रमाणे ग्रॉसरी स्टोअर, फार्मसी आणि हे संपूर्ण जे कॅम्पस आहे हे क्लोज सर्किट सर्व्हिलन्स आणि सेफ्टी अँड सिक्युरिटी आणि सुसज्ज असं आहे. शिवाय इंडियन जेवणाची सोय म्हणजे जर काही विद्यार्थ्यांना ते देखील घ्यायचं असेल ती सोय देखील ह्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना आहे. मात्र हे फार महत्त्वाचं आहे की ॲडमिशन घेण्याच्या अगोदर ही खात्री करून घेण्याची गरज आहे की आपल्याला गव्हर्नमेंटचे हॉस्टेल आपल्या कोर्सच्या ड्युरेशनपर्यंत मिळणार आहे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की विद्यार्थी तिथं जातो आणि त्याच्यानंतर त्यांना कुठं तर प्रायव्हेट अकोमोडेशन किंवा फ्लॅट रेंट करून घ्यावे लागतात. त्याच्यामुळं पेरेंट्सचं बजेट देखील वाढू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सेफ्टी आणि सिक्युरिटीचे देखील काही इश्यूज येऊ शकतात. सर, बऱ्याचदा असाही पालकांचा समज आहे किंवा भारतामध्ये हा समज आहे खरं तर, किंवा नीट किंवा 12वीला जर कमी मार्क्स मिळाले तर MBBS ला ऍडमिशन मिळतं की नाही रशियामध्ये, आणि ज्यांना कमी मार्क्स मिळतात तेच रशियामध्ये जातात का? आता जर आपण इंडियाच्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज किंवा मेडिकल कॉलेजचा एक सेट क्रायटेरिया असतो जे नीटमध्ये त्यांचा कट ऑफ आहे त्या विद्यार्थ्यांनाच तिथं प्रवेश मिळणार आहे. त्याच्यापेक्षा जर कमी असतील, थोडेसे कमी असू देत, जास्त कमी असू देत, ते कमीच पकडले जातात आणि जर तो कट ऑफ आपण फुलफिल केला नाही तर नक्कीच तिथं देखील ॲडमिशन भारतात मिळणं या विद्यार्थ्यांना अवघड असतं. आता ज्या पेरेंट्सचं किंवा काही विद्यार्थ्यांचं थोडंफार जर बजेट असेल ते कदाचित प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये भारतात अप्लाय डेफिनेटली करू शकतात. आता रशियामध्ये जो क्रायटेरिया आहे, जो गाईडलाईन्सप्रमाणे
जर तुम्ही ती एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करत असला तरच तुमचं ॲडमिशन रशियामध्ये होणार आहे. जर ती क्रायटेरिया तुम्ही फुलफिल केली नाही म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटची, तर तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकणार नाही. ते विद्यापीठ तुम्हाला ॲडमिशन देऊ शकणार नाही. हे समजून घेण्याची गरज आहे. हा, आता तो जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो विद्यार्थ्यांनी आणलेला नाही आहे आणि इथं त्यांना त्याच्यामुळे सीट मिळत नाही म्हणून ते तिकडे चाललेले आहेत. हे फॅक्टच आहे, म्हणजे हे आपण नाकारून चालणार नाही. आता बऱ्याच वेळेस असं होत असतं की इकडं एक पर्स्पेक्टिव्ह आहे की कमी मार्क आहेत म्हणून तू फॉरेनला चाललेला आहेस. मात्र ह्याचं आन्सर विद्यार्थी कसं देऊ शकतो की त्याचा जो MBBSच्या प्रती जो त्याचा ॲटिट्यूड आहे, कमिटमेंट असू देत, डेडिकेशन असू देत, इंडिव्हिज्युअल त्याचा परफॉर्मन्स, जेव्हा तो तिथं डॉक्टर बनेल, इकडची परीक्षा जेव्हा तो देईल आणि इथं जेव्हा डॉक्टर बनून तो त्याची सेवा चालू करेल तेव्हाच तो काहीतरी लोकांना सांगू शकतो की मी काम करत आहे किंवा मी सेवा करत आहे. अदरवाईज हा जो कॉन्सेप्ट आहे तो तसाच राहू शकेल. येस. पण असंही पालकांच्या मनामध्ये येतं किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतं एखादा पेपर कठीण गेला म्हणून स्कोअर कमी होईल. मग अशा वेळेस विद्यार्थी किंवा पालक विचार करतात की आपण थोडासा गॅप घेऊया, रिपीट करूयात. अशा वेळेस काय खबरदारी घ्यायला हवी? ह्याला आपण अनप्लॅन्ड गॅप म्हणू शकतो आणि हा विद्यार्थ्यांना आणि पालकांना एन्झायटी आणि स्ट्रेसच देत असतो. सो ह्याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये बिहेवियरल चेंजेस येऊ शकतात. जसं की माझं आता काय होणार फ्युचरमध्ये पुढं, सगळे पुढं जातील, मी मागे राहीन, एक भीती असते. त्याच्यानंतर फॅमिलीची आणि सोसायटीचं प्रेशर असल्याकारणाने विद्यार्थी थोडेसे आयसोलेटेड होतात. त्याच्यानंतर जो एक रेग्युलर रुटीन त्यांचा असतो त्या रेग्युलर रुटीनला रुटीनाइज करायला देखील त्यांना प्रश्न येत असतात. त्याच्यानंतर एक फिनान्शियल एन्झायटी असते की मी माझ्या फॅमिलीला मदत करू शकत नाही किंवा एक पद्धतीचं जो एक इंडिपेंडन्स त्यांना मिळालेला असतो त्याचं काय करायचं हा देखील एक प्रश्न असतो. सो त्याच्यामुळं पालकांचा रोल ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे की पालकांनी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे त्यांना विद्यार्थ्यांना एनकरेज करून ओपन कम्युनिकेशन त्यांच्याबरोबर करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीत त्यांना प्रश्नांमध्ये अजून इन्व्हॉल्व करण्यापेक्षा स्वतः काही सोल्युशन्स त्यांना देणं देखील खूप गरजेचं आहे. काही फिनान्शियल टार्गेट्स ते स्वतःसाठी हे करू शकतात, काही डेडलाईन्स ते ठेवू शकतात आणि नक्कीच आमच्या काउन्सिलरच्या भेटीस देखील पालक आणि विद्यार्थी नक्कीच येऊ शकतात. सर, कधी कधी खूप ऑप्शन्समुळे पालक किंवा विद्यार्थी गोंधळतात. का गोंधळतात? कारण काय असतात त्याची? मेन कसं असतं की जसं मी सांगितलं की गव्हर्नमेंटचे सेट क्रायटेरियाज आहेत भारतामध्ये. जर इतके मार्क असले तरच त्यांना प्रवेश तिथं मिळणार आहे. सो न कळत तेवढे मार्क नसल्या कारणाने आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहीत असतं की ह्या कॉम्पिटेटिव्ह क्षेत्रात आपण कुठं स्टँड होत आहोत आणि तिथं सीट भारतामध्ये न मिळाल्या कारणाने एक अपयश असू देत किंवा एक रिजेक्शनची भावना पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये असते. आणि जेव्हा अशी संधी जेव्हा चालून येत असते तेव्हा होतं कसं की विद्यार्थ्यांना आणि पालकांना आता सर्व गोष्टी स्वतःप्रमाणे करण्याची एक चान्स मिळतो. त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आत्ता ते स्वतःसाठी त्यांना एक सेफ आणि सक्सेसफुल पाथवे करायचा असतो. कारण आता त्यांना कुठल्याही प्रकारचं रिजेक्शन नको असतं, कुठल्याही प्रकारचं फेल्युअर नको असतं. म्हणून कायम लक्षात ठेवा की एक चांगलं विद्यापीठ आपण स्वतःसाठी निवडणं खूप गरजेचं आहे, जिथं डिसिप्लिनला जास्ती महत्त्व आहे आणि लर्निंगला प्रायोरिटी आहे. याची एकूणच प्रवेश प्रक्रिया कशी असते? सो भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या 10वी, 11वी, 12वी आणि नीटचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्या काउन्सिलर्ससोबत ॲप्लिकेशन विद्यापीठांना आपण करू शकतो. हे डॉक्युमेंट जेव्हा आपण पुटअप विद्यापीठाला करतो तेव्हा त्याची स्क्रुटिनी होती, व्हेरिफिकेशन होतं आणि जर व्हेरिफिकेशन पॉझिटिव्ह असलं तर विद्यापीठ आपल्याला सीट ग्रांट करू शकतो. सर, FMG परीक्षा खूप कठीण असते अशी सुद्धा भावना विद्यार्थ्यांमध्ये असते, तर ही परीक्षा खरंच किती कठीण असते? काय क्रायटेरिया असतात याचे? FMG परीक्षा ही कठीण असते आणि ही भारतीय विद्यार्थी जेव्हा तिथून कोर्स कंप्लीट करून इंडियात येत असतात तेव्हा त्यांना लायसन्स करिता ही परीक्षा देणे गरजेचं असतं. 300 मार्कांची परीक्षा असते आणि 50% म्हणजे पासिंग ग्रेड. आता गेल्या 2-3 वर्षापासून जर आपण ह्याचा रिझल्ट बघितला तर अगदी 20 ते 23% विद्यार्थी ह्याच्यामध्ये उत्तीर्ण होत आहेत.
म्हणजे जर आपण बघितलं तर 77% अंदाजे विद्यार्थी हे फेल होत आहेत. म्हणून ते अशा विद्यापीठांमध्ये गेलेले आहेत जे त्यांच्या दृष्टिकोनातून बेस्ट आहेत. म्हणून विद्यापीठ निवडत असताना विद्यापीठाचा फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो बघितल्याशिवाय कोणीही ॲडमिशन घेऊ नका, असं मला आपल्याला सांगायला आवडेल. निश्चितच सर, तुम्ही जो अनुभव सांगितलेला आहे, अशा विद्यार्थ्यांच्या आपण प्रतिक्रिया पाहूयात ज्यांनी FMGE ची परीक्षा दिलेली आहे इथे प्रॅक्टिस करण्यासाठी. My name is Dr. Shreya Pradeep Sadevi. My HSC score was 90%. My NEET score was 300. And my FMG score is 203. Definitely the institute helped me procure a seat as to in Immanuel Kant Polytechnic Federal University, which was definitely the stepping stone of my life, I would say. And I am completely grateful and I'm completely humble as to them giving me such a huge chance and believing in me, trusting me. सर, आपण हा अनुभव ऐकलेला आहे विद्यार्थ्यांचा, त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत कशा प्रकारे त्यांना फ्युचरसाठी या सगळ्याचा फायदा झालेला आहे. मात्र आता हा एपिसोड पाहिल्यानंतर पालकांच्या मनातला प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात असेल, खर्च किती येतो या शिक्षणासाठी? सो प्रत्येक अकॅडमिक इयर जे आहे हे 2 सेमिस्टरमध्ये डिवाईड झालेलं असतं आणि प्रत्येक सेमिस्टरला अंदाजे 1.5 लाख ते 2.5 लाख रुपये डिपेंडिंग अपॉन द कॅटेगरी ऑफ युनिव्हर्सिटी खर्च आहे. ह्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी प्रत्येक महिन्याला अंदाजे 7 ते 8 हजार रुपये त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी देखील लागू शकतात. निश्चित. सर, कार्यक्रमाची वेळ खरं तर संपत आलेली आहे. तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि मला निश्चितच विश्वास आहे की विद्यार्थी आणि पालकांना ज्यांना MBBS करायचं आहे त्यांच्यासाठी हा एपिसोड अतिशय मार्गदर्शक आणि महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. यशाचा कानमंत्रमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. नमस्कार.